हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण कालपर्यंत सगळे अध्याय बघत आलो, त्याच्यामध्ये सांगितलेले योग बघत आलो, त्याच्यामध्ये सांगितलेलं ज्ञान बघत आलो, विज्ञान बघत आलो आणि काल आपण त्याचा समारोप केला. आणि असं काल सांगितलं होतं की आजचा जो भाग आहे त्या भागामध्ये याचं सार, गीतेचं सार थोडक्यात सांगून, पुन्हा सगळी गीता आपल्याला ऐकायची नाही, त्याचं सार आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये उपयोजन कसं करता येईल याच्याबद्दलचं अगदी थोडक्यात विवेचन करणार आहे. अगदी थोडक्यात, कारण हे आपल्यासाठी विनोबा भावेंनी करून ठेवलंय. फक्त ते विनोबा भावेंनी जे केलंय ते तुमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. यात माझं काहीही नाही, पण त्यांची सुद्धा ही दुर्दम्य इच्छा होती की हे प्रत्येक युवा तरुण माणसापर्यंत पोहोचावं. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याचे किती प्रकार केले, किती प्रकार. भगवद्गीतेच्या अंतरंगात स्थितप्रज्ञाची लक्षणं, गीतासार, गीतासार अष्टादशी असे वेगळे वेगळे ग्रंथ लिहिले त्यांनी. आणि कोणीही त्याला वाचत नाही. पवनार आश्रमामध्ये हे ग्रंथ मिळतात, तेव्हा या निमित्ताने ते ग्रंथ घेऊन वाचा सुद्धा. मराठीत आहेत, सहज विनोबा भावेंनी अगदी सहज कळतील अशा भाषेत लिहिलेले आहेत, तेव्हा ते पण बघा. आणि ह्या 18 अध्याय गीतेचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येतो ते आपण आता थोडक्यात बघूया. 18 अध्याय गीता आपण आजपर्यंत भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलीचा हात धरून धरून पाहत गेलो. ते संपलं. आता ते संपलं म्हणजे सोडून द्यायचं नाही. मग काय करायचं? नित्य वाचन, पठण, चिंतन, मनन, अभ्यास करायचा. म्हणजे काय आम्ही रोज गीताच वाचत बसायचं का? आमचे रोजचे कामं करायचे नाहीत का? करायचे ना, पण आपल्याला असा ध्यास लागला पाहिजे की हे रोजचे कामं करत असताना सुद्धा 2-4 श्लोक आपल्याला गुणगुणता आले पाहिजे. त्याच्यावर आपली कामं चालू असताना चिंतन करता आलं पाहिजे. कारण या भगवद्गीतेचा प्रपंच भगवंतांनी का केला? तर त्यांनी स्वतःच्या उद्धाराचं साधन आपल्या हातात देऊन टाकलं. काही कोणाला शोधायला जाऊ नका, गुरु नको, काही नको. तुमच्या स्वतःच्या उद्धाराचं साधन तुमच्याच हातात देतो. उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत, हे गीतेने सांगून ठेवलंय. आपणच आपला उद्धार करायचा आहे. आपण मात्र आहोत त्या ठिकाणाहून खाली जायचं नाही. उन्नती करायची, उद्धार करायचा, वर घेऊन जायचं. त्यासाठी ही 700 श्लोकांची गीता भगवंतांनी आपल्याला सांगितली. त्याचं कारण आहे, अनेक जन्मांचं पुण्य जेव्हा साठतं तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. तोपर्यंत मनुष्य जन्म मिळत नाही. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर त्या 84 लक्ष योनींमध्ये जे जन्म आपल्याला मिळतील त्या जन्मात जर काही पुण्य आपल्या गाठी असेल तर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग आता इतक्या कष्टाने मिळालेला हा मनुष्य देह हा भगवंतांनी दिलाय कशासाठी? तर केवळ आत्मउद्धार करायसाठी, तरुण जाण्यासाठी, भगवंताला प्राप्त होण्यासाठी दिलेला आहे. आणि आपण नेमकं तेच विसरतो. हा आपला मोह आहे. आपण भगवंताला विसरतो आणि आपलं स्वार्थ फक्त पाहतो. हा आपल्या मनातला मोह आहे. आणि हा मोह जाण्यासाठी हा सगळा प्रपंच भगवंतांनी आपल्यासाठी केला. तर हा नरदेह जो लाभला तो विषय उपभोगांसाठी नाही, तर आत्मोद्धारासाठी आहे. हे आम्हाला तर कळलंच पाहिजे, पण विशेषत्वाने आमच्या तरुण पिढीला हे कळलंच पाहिजे. कारण हे म्हातारपणी कळून काही उपयोग नाही. तोपर्यंत सगळं जीवन निघून गेलेलं असतं, मोहात लडबडलेलं असतं.
आणि पुढच्या अनेक जन्मांची तयारी झालेली असते, कर्मानुसार पुढचा जन्म मिळतो. जर हे लहान वयातच कळलं तर कर्मसुद्धा अशी होतात ज्यांनी नैष्कर्म्य साधतं. आणि म्हणून भगवद्गीता आत्मउद्धारासाठी अत्यंत लहान वयामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचावी असा निदान एखादा संकल्प आपल्याला करता आला तर करावा. फार बाहेर जायची गरज नाही. आपल्या आपल्या घरातलेच काय 2-3 मुलं असतील, मुली असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांच्यापर्यंत जर आपण हे नेऊ शकलो तर पुष्कळ मोठं काम होतं. दुसरं म्हणजे आजच्या या शेवटच्या भागाचं प्रयोजन किंवा हा भाग करायचाच असं का ठरवलं तर गेले 3.5 महिने आपण हे ऐकतो आहोत. हा श्रवण यज्ञ चालू आहे, आपण ऐकतो आहोत. त्याची समाप्ती पण काल आपण केली. आणि मग आजपासून हे सगळं सोडून द्यायचं का? जे समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो इतके दिवस ते सोडून द्यायचं का? तर नाही. त्याला आपल्या रोजच्या जीवनात आणण्यासाठी काय करता येईल तर त्याचं चिंतन, मनन, निदिध्यासन, ध्यास लागला पाहिजे. नाही, गीतेतलं मला हेच समजलं पाहिजे, गीतेतलं हे मला जीवनात आणता आलं पाहिजे. आता काय आणता आलं पाहिजे तेही सांगणार आहे, म्हणजे मग आपल्याला नेमका मार्ग सापडतो. हे आणायचं कशासाठी तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे जे चक्र आहे याला संसार चक्र म्हणतात, संसार प्रवाह म्हणतात. तो खंडित करण्यासाठी आम्हाला 84 लक्ष योनी पण नको आणि पुन्हा माणसाचा जन्म पण नको आणि काहीच नको. या जन्मात मी असं कर्म करीन की ज्यामुळे मला भगवत प्राप्ती होऊन जाईल आणि पुढच्या कोणत्याही जन्माची तिथे शक्यताच निर्माण होणार नाही. मग विनोबा भावेंनी याच्यासाठी काय सांगितलंय तर ते म्हणतात अध्याय दुसरा, फक्त दुसरा अध्याय त्याचं चिंतन केलं तरी बस झालं. संपूर्ण दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आम्हाला करणं शक्य नाही कारण तो खूप मोठा अध्याय आहे. मग त्याच्यामध्ये श्लोक 54 ते 72 हे स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत, तेवढी पाठ करावी. 54 ते 72 20-22 श्लोक आहेत. तर ते जर पाठ केले आणि त्याचं चिंतन, त्याचं निदिध्यासन केलं तर माणसानी कर्म कसं करावं हे माणसाला कळतं. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भयक्रोध, तो स्थितप्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवतो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. नभंग पावे भरताही नित्य, समुद्र घेतो जिरवोनी पाणी, जाती तसे जात जिरोनी भोग, तो पावला शांतीन भोग लुब्ध. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, पावता नचळे पुन्हा, टिकून अंतःकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवी. एवढं जरी आम्ही चिंतन केलं, नित्य चिंतन केलं तरी आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला अनेक गोष्टींचा संघर्ष टाळता येतो, अनेक गोष्टींमध्ये समन्वय साध्य करता येतो असं स्वतः विनोबा भावेंनी सांगितलंय. हे माझं खिशातलं नाही, हे सगळं विनोबा भावेंनी सांगितलेलं आहे. मग दुसरा अध्याय तर एक करा, शक्य नाही झालं तर निदान स्थितप्रज्ञाची लक्षणं. आणि आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आणि तरुण ग्रुप आहे, जे तरुण आहेत आणि जे लहान आहेत, त्यांच्यासाठी 12वा 15वा आणि 16वा अध्याय पाठांतर आपण स्वतःही करावा आणि त्यांच्याकडूनही पाठ करून घ्यावा. 12वा अध्याय भक्ती योग सांगणारा आहे, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग सांगणारा आहे आणि 16वा अध्याय हा दैवी आणि आसुरी संपत्ती सांगणारा आहे. आणि हे सगळं आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारं आहे. म्हणून किमान एवढे 3 अध्याय तरी आम्हाला पाठ असावेत असं विनोबांनी सांगितलं. याचा दैनंदिन जीवनात नितांत उपयोग होतो. त्याशिवाय भगवद्गीतेमध्ये जे मुख्य विचार आलेले आहेत
त्याचा सवडीने शांतपणाने आपण विचार करणं, त्याचं आपण चिंतन करणं, त्या चिंतनाचा आपल्या जीवनाशी संबंध कुठे आहे, त्याची जोड आपल्या जीवनाला कशी देता येईल याचं चिंतन करणं हे अपेक्षित आहे. मग आता मुख्य विचार कोणकोणते आलेले आहेत? पहिला आहे आत्म्याचं अमरत्व. आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असा हा आत्मा आहे हे आपल्याला गीतेने सांगून टाकलेलं आहे. देह नश्वर आहे. आम्हाला मिळालेला देह कधी ना कधी पडणार आहे, ह्याची आम्हाला जाणीव असायलाच पाहिजे. गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत. धर्म म्हणजे कर्तव्य. माणसाने आपली कर्तव्य कशी करायची आहेत? तर आमचे केस मृत्यूनी धरून ठेवलेले आहेत. केव्हाही हिसका मारून तो आम्हाला घेऊन जाऊ शकतो. याची जाणीव ठेवून, म्हणजे मृत्यू या सत्य तत्वाची जाणीव ठेवून आम्ही आमची कर्तव्य केली पाहिजे. तर हा एक विचार भगवद्गीतेचा नित्य चिंतनीय आहे. स्वभावानुसार स्वधर्म पालन हा एक विचार गीतेने आम्हाला दिला. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे त्या कुटुंबामध्ये, त्या समाजामध्ये, त्या रूढीमध्ये, त्या परंपरांमध्ये आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही सातत्याने करत राहणं, त्याच्यात आळस न करणं, त्याच्यात प्रमाद न करणं, याच्यावर सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. फलासक्तीरहित कर्तव्य कर्म करणं. कर्तव्य कर्म करत राहायची, पण सेवाभावाने. त्याचं कुठलंही फळ मला मिळावं किंवा मिळालंच पाहिजे अशी जर भावना असेल तर मग पुनरपि जननम पुनरपि मरणम आहेच. पण त्या व्यतिरिक्त त्या फळांची आशा न करता जर आम्ही कर्म केलं, सेवाभावाने कर्म केलं, तर आम्हाला भगवत प्राप्ती नक्की होते. त्याच्यानंतर परमतत्वाचे सर्व व्यापकत्व जाणून घेणं. म्हणजेच काय? माझ्यात आणि संपूर्ण चराचर सृष्टीत चर अचर म्हणजे हालचाल करणाऱ्या आणि स्थिर राहणाऱ्या, म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये भगवंत ओतप्रोत भरलेला आहे. अणुरेणूमध्ये, कणाकणामध्ये भरलेला आहे. अशी बुद्धी आमची होणं आणि त्या बुद्धीने आम्ही आचरण करणं याच्यावर सुद्धा चिंतन होणं आवश्यक आहे. कारण विनोबा भावे म्हणतात की तेच खरं ज्ञान आहे. आम्हाला ज्ञान नाही याचा अर्थ आम्हाला हे माहीतच नाही की कणाकणामध्ये भगवंत भरलेला आहे, ओतप्रोत आहे. माझ्यातही आहे, माझ्या बाहेरही आहे. माझा देह म्हणण्याचा जो आकार आहे त्या आकारातही आहे. इतका तो ओतप्रोत भरलेला आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माणसाची वागण्याची पद्धत निश्चितपणाने बदलते, आपोआप बदलते. त्याच्यानंतर आपण केलेली कर्म ब्रह्मार्पण करावीत, भगवंताला अर्पण करावीत. म्हणजे मग त्याची फळासक्ती आपल्याकडे येत नाही, त्या फळांची आसक्ती आपल्यामध्ये राहत नाही, अहंता ममता आपल्यामध्ये राहत नाही. म्हणून मी केलं म्हणायचं नाही. किंबहुना मी केलं हा भाव सुद्धा मनामध्ये निर्माण होता कामा नये. कारण मी करतच नाही, तो करवून घेतो म्हणून ते घडतं. अशी भावना ठेवून जर कर्म केली तर अनेक संघर्ष टळतात आणि अनेक समन्वय आपोआप निर्माण होतात. म्हणून याच्यावर सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय. मी जन्मलो कशासाठी? माझा जन्म कशासाठी? तर माझा जन्म भगवत प्राप्तीसाठी, आत्मउद्धारासाठी आहे. हे तर अगदी विसरायचंच नाही. कोणीही, तरुणांनी नाही, लहानांनी नाही, मोठ्यांनी नाही, म्हाताऱ्यांनी नाही, कोणीच नाही विसरायचं. हा नरजन्म मिळाला तो केवळ आणि केवळ आत्मउन्नतीसाठी आहे. उद्धरेद आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत. हे विसरायचं नाही. हे मुख्य विचार आम्हाला गीतेने दिलेले आहेत, जे आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये
यशस्वी जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. आणि मग भगवत प्राप्ती करण्यासाठी गीतेने आम्हाला ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, कर्मयोग सांगितला. 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग आहे, 4थ्या आणि 13व्या अध्यायामध्ये ज्ञानयोग आहे, आणि 2रा, 3रा आणि 18व्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे. तर तो तिथून आपण चिंतनासाठी घेऊ शकतो. म्हणजे ते पाठ करायची गरज नाही, पण हे अध्याय या दृष्टीने वाचावेत. मला भक्तियोग जाणून घ्यायचा आहे, मला कर्मयोग जाणून घ्यायचा आहे, मला ज्ञानयोग जाणून घ्यायचा आहे, म्हणून पुन्हा पुन्हा त्याला आवृत्ती टाकणं एवढं तर आपण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे योगशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे. योग स्वतः अनुभवला तर कळतो, आसन स्वतः केलं तर कळतं, प्राणायाम स्वतः केला तर कळतो, ध्यान स्वतः केलं तर कळतं, नाही तर कळत नाही. तसं हा गीता योग, गीतारूपी योग सुद्धा अनुभवाचं शास्त्र आहे. नुसतं ऐकून सोडून देण्याचं शास्त्र नाही. 3.5 महिने मी गीता ऐकली, मी 18 अध्याय गीता ऐकली, काय उपयोग नाही. नुसतं ऐकून काहीही उपयोग नाही. 18 अध्यायातल्या एका तरी श्लोकाची अनुभूती आम्हाला आली का, ते महत्वाचं. आणि ती अनुभूती यायची असेल तर त्याचा नित्य सराव, नित्य पठण, नित्य चिंतन, नित्य मनन आणि अनुभूती घेण्यासाठी धडपड ही महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, त्याची 4-5 कारणं आहेत महत्वाची, तेवढी सांगून मी थांबणार आहे. त्याचं कारण असं आहे, जीवन जगताना निर्माण होणारे प्रश्न जर सोडवायचे असतील तर त्याचे उपाय गीता आपल्याला सांगते. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्या पद्धतीने त्या विषयांवर आपण चिंतन केलं तर ते मार्ग आपल्याला मिळतात. गीतेच्या चिंतनाने जीवनातला संघर्ष टळून समन्वय निर्माण होतो. ज्ञान विज्ञान यांच्या साह्याने या लोकात आणि परलोकामध्ये समृद्ध होण्याची निश्चित भूमिका गीता आपल्याला सांगते. हजारो वर्षांच्या कालप्रवाहामध्ये आजही गीता टिकून आहे. आजच्या आधुनिक काळातही ती अधिकच कल्याणकारक आणि गरजेची आहे, म्हणून तिच्यावर चिंतन करायचं आहे. आम्ही करत नाही. परदेशामध्ये 1ली 2रीतले मुलं गीतेचे श्लोक म्हणतात. एवढंच नाही, भगवद्गीतेची अंताक्षरी खेळतात. ते नेटवर सगळ्यांना पाहायला मिळतं. अरे, परदेशातले मुलं खेळतात, माझ्या देशातले का खेळत नाहीत? कारण माझ्या देशातल्या मुलांना त्यांचे आईवडील त्याची ओळखच करून देत नाहीत. पहिलीपासून नुसतं पठण करायला सुरुवात जरी केली, अर्थ ना कळो, पण श्लोक तर पाठ होतात, स्मरणशक्ती चांगली होते आणि पुढे पुढे जाऊन त्याचा अर्थ कळतो आणि मग त्यांच्या जीवनामध्ये पण शांतता येते, जी आज कोणाच्याच जीवनात नाहीये. आणि म्हणून हजारो वर्षांपासूनच्या कालप्रवाहामध्ये ती नष्टप्राय झाली नाही, टिकून तर राहिलीच. आता जगात सगळ्यांना त्याचं सामर्थ्य कळलंय, आम्हाला तर कळायलाच पाहिजे, ती आमची आहे. मोहनाश आणि स्वधर्मामध्ये प्रवृत्ती या 2 गोष्टीसाठी मार्गदर्शन करणारं जर कोणता ग्रंथ असेल तर तो भगवद्गीता. गीता चिंतन, निदिध्यासन यांच्याद्वारे जीवनात पूर्णतेचा अनुभव घेण्याची संभावना निर्माण होते. आम्ही जे अपूर्ण आहोत ते पूर्ण होण्याची संभावना ही भगवद्गीता निर्माण करते. म्हणून त्याचं चिंतन आणि निदिध्यासन नित्य होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यावर खरोखरच सिरियसली विचार करा. नित्य स्वाध्याय करता येईलच घरी, फार नाही. आत्ता मी सांगितले तेवढे 2-4 अध्याय, त्याच्यातला आज 1 वाचायचा, उद्या म्हणजे 2रा अध्याय, 12वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय, हे 4 अध्याय फक्त. आज 2रा वाचला, उद्या 12वा वाचला, परवा 15वा वाचला, त्याच्यानंतर 16वा वाचला, पुन्हा 2रा, असा स्वाध्याय जरी करत राहिलो आपण क्रमाक्रमाने, सवडीनी, शांत चित्ताने, तरी आम्हाला पुष्कळ गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणून तो नित्य स्वाध्याय मात्र सोडू नये
कारण तो श्रेयस्कर कल्याणप्रद असतो आणि तो तुम्हा सगळ्यांना कल्याणप्रद होवो ही भगवंतचरणी प्रार्थना. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. थांबूया. आज आपण खऱ्या अर्थाने समापन केलेलं आहे. आशा आहे स्वाध्याय होईल आणि त्याचा जीवनात सगळ्यांना उपयोग होईल. जे शिकलो त्याचं उपयोजन हे खरं ज्ञान आहे. त्याच्यामुळे आपण उपयोजन करणारच आहोत. त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा.